Sickle cell anemia. Let's understand the disease quickly in 4 steps. First, what is the disease? Second, what are its symptoms or characteristics? Third, what diagnostic methods are available? And fourth, how to avoid or what precautions one has to take to avoid this disease. So sickle cell anemia, it is a genetic or hereditary disease, ज्याला आपण अनुवांशिकही म्हणू शकतो, जो की पॅरेंट्स कडून चाइल्ड मध्ये ट्रान्सफर होताना बघायला मिळेल. हा डिसीज समजून घेताना एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्या बॉडी मधल्या प्रोटीन्स मध्ये किंवा डीएनए मध्ये स्लाइट मायनर चेंज जरी झाला तरी आपल्याला डिसीज बघायला मिळतो. सो सिकल सेल अॅनिमिया मध्ये सुद्धा असंच होतं. आपल्या ब्लड मध्ये ॲज वी ऑल नो हिमोग्लोबिन नावाचा एक प्रोटीन असतो. सो या प्रोटीन मध्ये 6th नंबरचा जो अमायनो ऍसिड असतो तो ग्लुटामिक ऍसिड असतो नॉर्मली. परंतु ज्या वेळेला त्याची जागा व्हॅलिन नावाचा अमायनो ऍसिड घेतो त्यावेळेला हिमोग्लोबिनचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण चेंज होऊन जातं आणि त्यामुळे आपल्या ज्या आरबीसीस असतात किंवा लाल रक्तपेशी असतात त्याचा सुद्धा शेप चेंज होऊन जातो. त्याचा शेप क्रेसेंट किंवा सिकल शेप आपल्याला बघायला मिळेल, म्हणजे चंद्रकोरीप्रमाणे त्याचा आकार होऊन जातो. आणि यामुळे होतं काय, सरफेस एरिया जो आहे तो कमी होऊन जातो आणि ब्लडमध्ये जेवढ्या सफिशियंट अमाऊंटमध्ये ब्लड सप्लाय व्हायला पाहिजे तेवढं होत नाही आणि याच कंडिशनला आपण सिकल सेल अॅनिमिया असं म्हणतो. सो व्हॉट आर इट्स सिम्पटम्स? सो फर्स्ट इज स्वेलिंग इन हँड्स अँड लेग. हात पाय सुजायला लागतात, जॉईंट्समध्ये आपल्याला पेन बघायला मिळेल, फेस पेल व्हायला लागतं, कॉन्स्टंट कफ अँड फिवर बघायला मिळेल, फ्रिक्वेंट माइल्ड फिवर किंवा एक्झॉशन म्हणजे थकावट वाटू शकते. त्याच्यानंतर ब्लडमधलं हिमोग्लोबिनचं कंटेंट सुद्धा कमी होऊन जातं. आता व्हॉट आर द डायग्नोस्टिक मेथड्स अवेलेबल? सो अंडर नॅशनल हेल्थ मिशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये सोल्युबिलिटी टेस्ट नावाची एक टेस्ट केली जाते किंवा काही सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून इलेक्ट्रोफोरेसिस नावाची टेस्ट देखील केली जाते, ती सुद्धा आपण करू शकतो. आता व्हॉट प्रिकॉशन्स वन हॅज टू टेक? बघा, सिकल सेल अॅनिमिया ज्या व्यक्तींना होतो तर त्याच्यात 2 कंडिशन आपल्याला बघायला मिळतील. एकतर तो व्यक्ती सफरर असू शकतो किंवा तो कॅरियर असू शकतो. सफरर म्हणजे असा व्यक्ती की ज्याला प्रॉपर सिकल सेल अॅनिमिया डिसीज आहे. दुसरा आहे कॅरियर. कॅरियर म्हणजे असा व्यक्ती की तो स्वतः व्यक्ती नॉर्मल असणार आहे परंतु त्यांच्या जीन्समध्ये जो जीन सिकल सेल अॅनिमिया डिसीज होण्यासाठी कारणीभूत आहे तो प्रेझेंट असणार आहे. म्हणजे त्या व्यक्तीने जर आपल्या दुसऱ्या पार्टनरसोबत जर मॅरेज केलं फ्युचरमध्ये आणि तो व्यक्ती सुद्धा जरी कॅरियर किंवा सफरर असेल तर त्यांचं जे चाइल्ड जन्माला येणार आहे, बाळ जन्माला येणार आहे, त्याच्यामध्ये सुद्धा सिकल सेल अॅनिमिया आपल्याला बघायला मिळू शकतो. ज्या व्यक्ती कॅरियर आहेत किंवा सफरर आहेत त्यांनी मॅरेज अवॉइड करणं गरजेचं आहे आणि बिफोर मॅरेज हेल्थ चेकअप करून घेणं, ब्लड चेक करणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट शॉर्टमध्ये आपण बघूयात कशा पद्धतीने सिकल सेल अॅनिमिया हा जो डिसीज आहे तो एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर होतो. सो स्टे ट्यून.